विज्ञानाचा पहिला लेक्चर. इथून पुढे फक्त डोकं शांत जागेवर ठेवून अभ्यास करीत राहायचं. सगळं विज्ञान समजणार तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग वे मध्ये. लोड घ्यायचा नाही तुम्हाला. गुरुत्व आकर्षण हे एक बलाचा प्रकार आहे. हे तर माहिती आहे ना? माहिती आहे का? गुरुत्व आकर्षण कशाचा प्रकार आहे? बलाचा प्रकार आहे का? बलाला इंग्लिश मध्ये म्हणतात फोर्स. काय म्हणतात? मोठ्याने बोलायचं सगळ्यांनी. काय म्हणतात? लिहायचं कमी आहे, बोलायचं जास्त. लिहायचं नाही काहीच. पुन्हा रिपीट लेक्चर करा मग लिहा. तुम्हाला विज्ञान समजत नाही ना. बलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फोर्सचा एक टाइप आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे हा खडू मी वर फेकला पुन्हा खाली आला, त्याला काय म्हणायचं? गुरुत्वाकर्षण बलामुळं हा खडू वर गेला पुन्हा कुठं आला? येतोय का नाही खाली? तो वरची वर जातोय का? कशामुळे येतोय तो? याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा खडू मी वर फेकल्याच्या नंतर त्याच्या स्पीड कडे लक्ष द्या. आता स्पीड कळतं का? गती, स्पीड पहा. काय फरक होतोय स्पीड मध्ये? काय होतोय स्पीड मध्ये फरक? काय होतोय? तुम्हाला खडू दिसत नाही का? डस्टर बघा काय होतंय. त्याची पावडर लागेल. बारकाईने लक्ष द्यायचा. कन्सेप्ट समजले तर तुम्हाला सगळं समजणार आहे. बघायचं काय होतंय. वर गेल्याच्या नंतर जसं जसं तो वर जातोय तसं तसं त्याचा स्पीड कमी कमी होतं. एका स्टेजला स्पीड एकदम झिरो होतं, नल होतं, आणि त्याच्यानंतर खाली खाली येतं. ज्यावेळेस या स्पीड वरून तो खाली यायला चालू होतो पुन्हा असा गेल्याच्या नंतर वर जाताना काय होतंय? स्पीड कमी होतंय. काय होतंय? आणि खाली येताना स्पीड वाढते आणि खाली रपकन पडतोय. जेवढं खाली खाली जाईल पृथ्वीच्या जवळ काय होतंय? स्पीड वाढते. हे कशामुळे होतंय? सगळं गुरुत्वाकर्षण बलामुळं. आता नेमकं तुम्हाला गुरुत्वाकर्षण बलामुळे हे होतंय हे माहिती आहे, पण मुळात बल म्हणजे काय, म्हणजे फोर्स म्हणजे काय? व्हॉट इज फोर्स? कोण सांगू शकतंय? बल म्हणजे काय? फोर्स म्हणजे काय? काही पण सांगू शकतात. नसले तरी पण सांगा. तुमच्या मनाला काय वाटते फोर्स म्हणजे काय? शक्ती. आणखी काय वाटते? बल म्हणजे नेमकं काय? आता हे कळलं ना. बल, खडू वर गेला गुरुत्वाकर्षणामुळे तो पुन्हा खाली आला, वरच गेला नाही. कशामुळे? गुरुत्वाकर्षण बलाने त्याला खेचून घेतलं म्हणजे ओढिलं. याचाच अर्थ असा होतो बल फक्त दोन प्रकारे वापरू शकतो माणूस. किती प्रकारे? बल फक्त दोन प्रकारे वापरता येतं. कसं? एकतर त्याला ढकलू शकतो पुढं किंवा आपल्याकडं ओढू शकतो. आता हा डेक आहे, याला मी ढकललं, बरोबर? ढकलल्याच्या नंतर माझ्या हाताने त्याला काय केलं? बल लावलं, ताकद लावली. समजते का तुम्हाला? काय केलंय माझ्या हाताने? काय केलंय मी? याला ढकललंय का ओढलंय? ढकललंय. याला ढकलल्याच्या नंतर हा इकडे पुढे चाललाय, बरोबर? माझ्या हाताने त्याला काय केलंय? बल लावलंय. याचा अर्थ काय झाला? माझ्या हाताने त्याला लावलंय बल, आणि हा मी माझ्याकडे ओढलाय. हे पण बलच लावले ना. काय केलंय? माझ्याकडे ओढणे. म्हणजे ढकलणे किंवा ओढणे याच्यासाठी जो जोर लागतो, जोर लागणं माहितीये का? म्हणजे ताकद लागते. ढकलण्यासाठी किंवा ओढण्यासाठी जो जोर लागतो आपल्याला त्याला काय म्हणायचं? बल. त्याला काय म्हणायचं? ताकद नाही म्हणायचं. ढकलण्यासाठी आणि ओढण्यासाठी जो जोर लागतो माणसात त्याला काय म्हणायचं? बल. इंग्लिश मध्ये लिहून घ्यायचं तुम्हाला? नको तरी पण ऐकून घ्या नुसतं. गुरुत्वाकर्षण एखादी वस्तू आहे समजा, हे समजून घ्या. वस्तूसाठी फक्त काय म्हणते? सायन्स इंग्लिश मध्ये समजून घ्यायला पाहिजे. पण तुम्ही 11वीला सायन्स आहे सगळं. एवढं अवघड नव्हतं. ढकलण्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पुश. काय म्हणतात? पुश. आणि ओढण्याला काय म्हणतात? पुल. आपण कुठं गेल्याच्या नंतर ते दरवाजे निश्चित का लावले काचाचे, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं? पुश अँड पुल. PULL लिहून घ्यायचं म्हणून शब्द. पुश म्हणजे काय? ढकलणे, आणि पुल म्हणजे ओढणे. सोपी डेफिनेशन आहे. पुश अँड
पुल अप्लाइड म्हणजे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त करणं आहे का शब्द? मराठीमध्ये त्याला शुद्ध शब्द आहे प्रयुक्त करणं. काय म्हणजे पुश और पुल अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट. वस्तू जी असते ना, कोणती वस्तू, त्याला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट. हा खडू हा झाला एक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची स्पेलिंग लिहून घ्या, हा एक शब्द महत्वाचा. लय नाही, 100 शब्द आहेत फक्त विज्ञानामध्ये, त्याच्या पलीकडे शब्द नाही. ऑब्जेक्ट म्हणजे काय? हा डस्टर आहे, हा एक झाला ऑब्जेक्ट. हा चॉक आहे, काय झाला? हे ऑब्जेक्ट. हा बोर्ड आहे, हा पण काय झाला? एक. हा डेक आहे, हा पण काय झाला? एक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला पुश करणं म्हणजे ढकलणं किंवा पुल करणं म्हणजे ओढणं. या क्रियेमध्ये जो जोर लागतो त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं बल किंवा फोर्स. सगळ्यात मुळात तुम्हाला फोर्स, आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिकायचा आहे. आपला पहिला चॅप्टर कोणता आहे? ग्रॅव्हिटेशन म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण हे एक बल आहे आणि बलाची व्याख्या काय होती? ओढणे किंवा ढकलणे यासाठी लागणाऱ्या जोराला बल म्हणतात. बरोबर आहे. आणि त्या बलाचे काही प्रकार आहेत ते तुम्हाला माहित असतं. आता तो नेमका कुठल्या प्रकारामधला गुरुत्वाकर्षण आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर काय सांगणार? त्यासाठी आपला बलाचे प्रकार माहित असणं आवश्यक आहे. हे एक लिहून घ्यायचे, तुम्हाला पुस्तकात भेटणार नाहीत. बल म्हणजेच फोर्स. भेटते पुस्तकात पण बरेच पुस्तकं चालवावं लागते. फोर्सचे मुख्यतः 2 प्रकार असतात. किती प्रकार असतात? समजून घ्यायचं, पटपट बोलायचं. किती प्रकार असतात? 2. एक असतं कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट शब्द माहितीये का? आणि दुसरं असतं नॉन कॉन्टॅक्ट. सोपं असतं हे, असंच असतं. कॉन्टॅक्ट, नॉन कॉन्टॅक्ट इतकं काही फरक नसतो इंग्लिश मध्ये शिकताना. भाषा अवघड वाटते पण काही एवढं अवघड बिघड तसलं काही नाही. कॉन्टॅक्ट फोर्सला मराठीमध्ये काय म्हणतात? संपर्क बल. काय म्हणतात? संपर्क बल. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सला काय म्हणतात? संपर्काच्या विरुद्ध अर्धे शब्द काय आहे मराठीमध्ये? असंपर्क बल. आता संपर्क बल आणि असंपर्क बल याच्यामधला फरक समजून घ्यायचा सगळ्यात मोठा. संपर्क बल, आता हे डस्टर आहे. हे डस्टर माझ्या हातावरून मी आता हे याला वर उचलतोय. इकडे लक्ष द्या. वर उचलतोय का नाही? मी हे डस्टर माझ्या हातावर धरून वर उचलतोय. मी बलाचा वापर करतोय. कोणत्या बलाचा वापर करतोय? संपर्क बल तर एक प्रकार आहे, पण हे उचलताना मी एका बलाचा वापर करतोय. माझ्या हाताने उचलतोय का नाही? हात कशाचा प्रकार आहे? माझ्या बॉडीच्या स्नायूचा प्रकार आहे. बरोबर. स्नायू माहितीये का? मसल म्हणजे आपला स्नायू आहे हात पण. ह्याचा उपयोग करून मी ते उचलतोय, म्हणून त्याला काय म्हणतात? हे कोणतं बल मी वापरलं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय? बरोबर, मस्क्युलर फोर्स किंवा स्नायू बल. कोणतं बल? स्नायू बल. स्नायूंचा आधार घेऊन ते मी उचलतोय म्हणून ते कोणतं बल झालं? स्नायू बल. आता या स्नायू बलामध्ये हे डस्टर माझ्या हाताला चिकटलेलं आहे. हे डस्टर इथे आहे, मी इथून त्याला असं उचलू शकतोय का? बाबा लोक उचलतात. समजा एखाद्याने ठरवलं मला देव पोरगा उचलून बाहेर मांडायचंय, पण मला त्याला टच करायचं नाही. काय नाव आहे तुझं? सौरव. श्रवण. मी ठरलं श्रवण बाळाला उचलायचं आणि बाहेर ठेवायचं, पण त्याला टच करायचं नाही. आणि मी असलो पंडित. सॉरी, पंडित म्हणजे काय असतो? देवऋषी, जादूटोना. तो असा करणार, ते पाहिले ना तुम्ही शक्तिमान वगैरे, बाहेर श्रवण दरवाजाच्या बाहेर. असं जर मी केलं, मी कुठल्या बलाचा उपयोग केला? स्नायू बलाचा उपयोग नाही केला, मी केला असंपर्क बलाचा उपयोग. मी तुला डायरेक्ट टच केले हाताने? नाही. मी जर तुला असं डायरेक्ट धरून इकडे फेकून दिला, ते काय झालं? संपर्क बल. कारण तुझ्या बॉडीचा आणि माझ्या हाताचा संपर्क आला, म्हणून त्याला काय म्हणायचं? पण मी जर बाबाचं शिकलो आणि तुझा कार्यक्रम केला लांबून तर त्याला काय म्हणायचं? असंपर्क बल. सोपं आहे का नाही? कळलंय की इतकं? संपर्क बल म्हणजे काय? मोठ्याने सगळ्यांनी एका आवाजात सांगायचे.
डायरेक्ट संपर्क जर त्या दोन वस्तूचा येत असला तर त्याला काय म्हणायचं, संपर्क बल. आणि जर संपर्क न येता जर घडत असलं तर त्याला काय म्हणायचं, असंपर्क बल. आता हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवण्यासाठी बरं का, विज्ञान फक्त 9वी 10वी वेळेलाच कामाला आहे असं नाही, ते नेहमीच कामाला असतं. संपर्क बलाचे काही प्रकार येतं, किती प्रकार येतं, याचे फक्त 2 प्रकार आहेत मुख्यतः. एक आहे स्नायू बल. स्नायू बलाला काय म्हणतात, मस्क्युलर फोर्स, MUSCULAR FORCE. हे काय झालं, मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर म्हणजे मसल, लक्षात ठेवायचं. मसल म्हणजे स्नायू. एन्जॉय करायचं असेल तुम्ही डिप्रेशन मध्ये गेल्यावर नाही बसायचं, मग काही येत नसते. आणि मोठं आपलं 10वीच्या वर्गाला मोठा गडी झाला, आता मोठी वय घ्यायची, मोठी वय सगळं राहिलं पाहिजे एकाच वय. 7-8 लेक्चरच्या नंतर माझी गॅरंटी तुम्हाला लय मजा येणार आहे. तुम्ही आता थोडं नवीन, तुम्हाला बरं वाटत नाही. 7-8 लेक्चरच्या नंतर इतकं काय कठीण नसतं काही 10वी पर्यंत सिलेबस. हा झाला एक असतो स्नायू बल. आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये घर्षण. काय असतं, आता आपण स्नायू बल तर तुम्हाला सांगितलंय समजून, बरोबर आहे. घर्षण त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये फ्रिक्शन, FRICTION, फ्रिक्शन. हे 2 प्रकार आहेत फक्त याच्यामध्ये. आता हे दोन्ही आणखी एकदा समजून घ्या. स्नायू बल, स्नायू बलाचा उपयोग समजा मी इकडे असा चालत केलोय, दिसतोय चालताना, चालत जाताना तुम्हाला माझा कुठला पार्ट हलताना दिसतोय जास्त, पाय, बरोबर. ह्या स्नायूचा उपयोग करून मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर, हे लावताना इकडे बघा, ज्या वेळेस मी हा पाय उचलतोय त्यावेळेस इथं बल लागतं. कुठं, इथं बोटाच्या पाठीमागं लागतंय की नाही बल. हे झालं माझं स्नायू बल. स्नायूनी बल दिलं तिथं आणि मी पुढे गेलो. हा झाला स्नायू बलाचा एक प्रकार. दुसरी गोष्ट, चालताना, हसताना, खेळताना, काहीही करताना आपल्या शरीराचा उपयोग किंवा कुठलंही काम करताना आपण कुठल्या बलाचा उपयोग करतो, स्नायू बलाचा. मी सांगितलं की हे मला उचलून इकडे मांडायचं, कशाचा उपयोग केला मी, स्नायू बलाचा उपयोग केला टेक उचलण्यासाठी, बरोबर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बल एक घर्षण बल. घर्षण बलाचा उपयोग कुठं होतो माहिती तुम्हाला, समजा एखादी गोष्ट आहे, ह्या डेकोर हा समजा वही, मी हा खडू इकडून सोडला, इकडे ढकलला, तो एका ठिकाणी जाऊन काय होतोय, थांबतोय. थांबला का, ते थांबायचं कारण काय आहे, ते थांबायचं कारण आहे घर्षण बल. घर्षण बल हे गतीच्या विरोधात काम करत असलं. समजा इकडून हा खडू हे सपाट नाही म्हणून मी धरतो याला, हा इकडे मी ढकलून दिला, हा खडू मी ज्यावेळेस इकडे ढकलून दिला, तो आपलं बल ज्यावेळेस संपन, जेवढं लावलंय तेवढं, त्यावेळेस काय होईल, कुठंतरी येऊन थांबणार. कशामुळे थांबणार, हा घासतोय नाही तेव्हा, घर्षण होतंय की नाही, त्याचं घर्षण होतंय, त्याच्यामुळे तो एका ठिकाणी जाऊन थांबणार. याचाच अर्थ काय होतोय, घर्षण काय करतंय, घर्षण याची गती कमी करते. घर्षण जर गती कमी करीत नसतं तर हा खडू जवळ पुढं काही येत नाही, जर चालत गेला असतं ना पुढं, खडू थांबला नसता. काय झालं असतं, खडू थांबला नसता जर घर्षण झालं नसतं. तर डायरेक्ट जे येतं, समजा कॉन्टॅक्ट फोर्स, डायरेक्ट संबंध असणारे, एकमेकांशी संबंध असणारे, ते किती प्रकार येतं, 2. कोणतं, स्नायू बल आणि घर्षण. घर्षणाचा जर दुसरा प्रकार तुम्हाला बघायचा असला, घर्षणामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढा पृष्ठभाग, पृष्ठभूमी सपाट आहे, एकदम प्लेन, कुठं असते एकदम प्लेन, कॅरम बोर्ड खेळताना बघितलं, कॅरम खेळताना त्याच्यावर पावडर टाकते, ते एकदम प्लेन होतं, ते सटकन जातं, सहज मारलं तरी पण काय होतं, पटकन पुढे ढकलणार. काय म्हणतात त्याला, काय असतं ते, कवडी, काय म्हणतात त्याला, बरं चला कवडी म्हणून द्या. ते काय होतं, पटकन जातं का नाही, कारण ते एकदम प्लेन असतं. जर समजा आपली सडक तितकीच प्लेन असते तर काय झालं असतं, तर ब्रेक मारल्याच्या नंतर गाडी म्हणजे पडेपर्यंत थांबली नसते, बरोबर आहे का नाही. जर पाऊस आला आणि एखाद्या पुलावर जर पाणी वाहत असलं, पुलाच्या वरून पाणी वाहत असतं सारखं, तिथं काय होतं, शेवाळ जमतं. शेवाळ जमतं म्हणजे खालचा जो खरबुडा पृष्ठभाग आहे, खडबडी, तो काय होतो, प्लेन होतो. प्लेन झाल्याच्या नंतर गाडी इकडून गेली, पडतो का नाही, डोक्याला पट्टी. कशामुळे होतं ते, घर्षण कमी झाल्यामुळं. जर आपली ही जमीन आहे तशी, ब्रेक मारला, सायकल असो मोटरसायकल असो, ब्रेक मारल्याच्या नंतर ते थोड्या अंतरावर जाऊन
थांबतं, कारण घर्षण बल गतीचा विरोध करतं, टायर जागेवर थांबतात आणि ते थांबतात. आपल्या टायरला पण बघायचं असे हे असतात, कप्पे कप्पे असतात. प्लेन असते का टायर? गोटा टायर. गोटा टायर झाल्याच्या नंतर गाडी सटकते, हे तुम्हाला माहिती आहे का नाही? कशामुळं? कारण प्लेन जेवढं असेल तेवढं घर्षण कमी होणार, खरबूड जेवढं असेल तेवढं काय होणार? घर्षण वाढणार. घर्षण बलाचा उपयोग कुठं कुठं होतो आता लक्षात आलंय तुमच्या? कुठं होतो? एखादी वस्तू ढकलल्याच्या नंतर ती थांबते, तिथं मोटरसायकल चालवताना ब्रेक जर मारलं तर तिथं कॅरम बोर्ड खेळताना, कॅरम खेळताना, बरोबर आहे? घर्षण बल कळलं, स्नायू बल कळलं, उठणे, चालणे, डान्स करणे, बदलणे, जे सगळं हे कोणत्या बलाचे आधारे करतो आपण? आधार घेऊन स्नायू बलाचा आधार घेऊन. दुसरे बल असतात हे झाले कॉन्टॅक्ट फोर्स, डायरेक्ट संबंध येतो. हात डेक मी इकडे पुढे ढकलला, हा डायरेक्ट आहे का नाही? माझा संबंध आला याला, इथं हात चिकटला का नाही? हे झालं डायरेक्ट बल. मी जर लांबूनच हात डेक इकडूनच धरला असतं बाहेर, काय झालं असतं? टच न करता काय म्हणतात त्याला? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे असंपर्क बल. मग आता हे झाले संपर्क बलाचे उदाहरण. तुम्हाला वाटत असं ना आता असंपर्क बल हाय कुठं? एखादं माहिती आहे कोणाला? असंपर्क बलाचं एखादं उदाहरण कोण सांगू शकते? सांगा. तुम्ही चुंबक पाहिले? चुंबक, लो चुंबक. समजा आपल्याकडे आता इथं नाही, हे चुंबक आहे आणि इकडे मी लोखंडी टाचण्या धरल्या असते, काय झालं असते? एवढ्या जवळ जवळ जसं नाही, त्याच्या बलाच्या आवाक्यामध्ये ते जर आलं तर त्याने काय केलं असतं? चुंबकने टाचण्या खेचून घेतल्या असत्या, बरोबर आहे? ते कोणत्या बलाचं उदाहरण झालं? चुंबक डायरेक्ट त्याला काय करतोय का? चुंबक त्याला असं हाताने उचलून घेतोय की इकडं? टाचणीला नाही, तो डायरेक्ट ओढून घेतोय. कोणत्या बलाचा उपयोग झाला तो? असंपर्क बलाचा. चुंबकीय बल असतं असंपर्क बलाचं एक उदाहरण. 3 असतात त्याच्यामध्ये फक्त. पहिलं चुंबकीय बल, लिहून घ्यायचंय, लिहून घ्यायचं. त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मॅग्नेटिक फोर्स, MAGNETIC. लिहून घ्यायचं, वाचणं होऊ नाही तर नाही होऊ. जर मूड बांधला कधी वाचायचं तर वाचायचं. चुंबकीयसाठी काय? इथं पुढे फोर्स लिहायचा, बल लिहायचं. मी थोडं शॉर्टकट लिहितोय, बल आणि इथे खाली फोर्स लिहायचं, FORC. पहिलं झालं चुंबकीय बल. दुसरं असतं स्थितिक विद्युत बल. त्यालाच काय म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. सॉरी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि सगळ्यात महत्वाचं गुरुत्वाकर्षण म्हणजे आपला टॉपिक. तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, गुरुत्वाकर्षण पलीकडे नाही आलं, म्हणलं अलीकडे तरी आलंच पाहिजे. आपला तो टॉपिक चालू करायचा होता ना. आलंय का आता गुरुत्वाकर्षण पर्यंत? गुरुत्वाकर्षण म्हणजे त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ONAL FORCE. बघा इकडे आता 2 मिनिटं आहे, बोला, समजून घ्या फक्त. कॉन्टॅक्ट फोर्सच्या व्यतिरिक्त जे बाकीचे बल असतात त्याला काय म्हणायचं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे ज्याचं कॉन्टॅक्ट डायरेक्टली येत नाही. कॉन्टॅक्ट डायरेक्ट कसं येतं सांगितलं ना. समजा हे वही मला उचलायची जर म्हटलं, बलाचा उपयोग करून उचलली, पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला, इथं पकडलं की नाही हाताने, हे झालं कॉन्टॅक्ट बल. हेच बल ही वही मी इथून सोडून दिली, खाली पडली, कुठल्या तरी बलाचा उपयोग झालाय खाली जायला. कोणत्या बलाचा उपयोग झालाय? गुरुत्वाकर्षण बलाचा उपयोग झालाय. पण गुरुत्वाकर्षण बलाचा आणि त्याचा काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो का? नाही. म्हणजे आपला मेन टॉपिक जो गुरुत्वाकर्षण बल आहे, तो टॉपिक कुठला फोर्स येतो? कुठलं बल येते? असंपर्क बल आहे, म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कॉन्टॅक्ट म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार, नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे लांबून. कळलं का? गुरुत्वाकर्षण बल कशाचं उदाहरण आहे?
नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल. गुरुत्वाकर्षण बलाला बल लावण्यासाठी संपर्क येण्याची काही आवश्यकता नसती. आणि त्यामध्ये चुंबकीय बल एक आहे. चुंबकीय बल म्हणजे कसं, लोहचुंबक लांबूनच खेचतं की नाही वस्तूला, ते झालं चुंबकीय बल. स्थितिक विद्युत बल ते कशामध्ये वापरतात, कंगवा असतो, कंगवा प्रयोग करून बघायचा घरी गेल्याच्या नंतर. तो केसामध्ये फिरवायचा, कागदाचे बारीक बारीक तुकडे करायचे, ते त्याला चिकटतात. असे चिकटतात का नाही, कशामुळं, स्थितिक विद्युत बलामुळं. कशामुळं, कंगवा इथं घासल्याच्या नंतर प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू असली, हे डस्टर जरी आता पांढरा होईल केसामध्ये जर घासले तर ते काय होणार, पेजला उचलणार. प्लॅस्टिक मध्ये, रबरामध्ये ते बल काम करतं. त्याला काय म्हणायचं, स्थितिक विद्युत बल. आणि आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला टॉपिक ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन फोर्स पर्यंत आपण आलो. ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. आणि हे गुरुत्वाकर्षण बल हे फक्त पृथ्वीचं आपण म्हणतो, पण ते पृथ्वीचं नसतं. गुरुत्वाकर्षणचं बल सगळ्या खगोलीय पिंड जेवढे असतात, खगोलीय वस्तू जेवढ्या असतात, खगोलीय वस्तू म्हणजे कोणत्या, आकाशामध्ये फिरणाऱ्या जेवढ्या वस्तू असतात त्या सगळ्यांमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतं, कमी जास्त प्रमाणात असू शकतं. समजा पृथ्वी गोल आहे, तुम्हाला माहिती आहे कशी आहे पृथ्वी, बोलतात ना दुनिया गोल आहे, म्हणजेच पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे असं असल्याच्या नंतर आपण इथं समजा आता असलो तर ठीक आहे बाबा, आपण वरून म्हणून पडणार नाही. तर आपण जर इथं असलो तर मग आपण सांडत का नाही, म्हणजे पडत का नाही, का नाही पडत, तर आपल्याला गुरुत्वाकर्षण बलानी चिकटून ठेवलेलं आहे. काय केलेलं आहे, गुरुत्वाकर्षण बलामुळे आपण पडत नाहीत. गुरुत्वाकर्षण बल हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, म्हणजे असंपर्क बल आहे. गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वी गोल जरी असली, आपण इथं जरी असलो तरी पडत नाहीत, इथं जरी असलो तरी पडत नाहीत. आपण कुठेही असलो, आपण इथं जरी असलो तरी आपलं काय वाटतं, आपण पृथ्वीच्या वरच आहेत. आपण खाली आहेत का वर आपला माहित नसलं तरी आपण काय म्हणतो, माहित आहे आपला खाली आहेत का वर. तुम्हाला मी भूगोलच्या चॅप्टर मध्ये सांगा, सध्या आपण कुठे येतात प्रयोग करून, आपण कुठे येतं, पृथ्वीच्या कुठेही असलो, खाली असो वर असो. खाली वर तसं काही नसते, ते आपण मानण्यावर आहे. ते पृथ्वीकडे म्हणलो आपण खाली म्हणतो, बाकीचं वर असं म्हणतो ना. आपण जर ठरवलं समजा उद्यापासून शासनाने निर्णय काढला, मोदी बोलले की उद्यापासून वरला खाली, खालीला वर मानायचं, काय अडचण आहे का, मानल्याने होतंय का, खाली वर तसं काही नसतं. सगळं कशामुळे होतं, ह्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. ते कुठं असतं, पृथ्वीच्या केंद्रामध्ये. कुठं असतं, म्हणजे ते केंद्राकडे पृथ्वीच्या प्रत्येक वस्तूला ते खेचण्याचा प्रयत्न करणार. बरोबर आहे. आता बलामध्ये, आता संपर्क बलाचाच एक जर विचार केला आपण, स्नायू बलाचा उपयोग केला, आणि एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, हा खडू मी याला जर इकडून मारला तर इथपर्यंत गेलाय, बरोबर आहे. पण दुसऱ्यांदा मारला तर डायरेक्ट तिकडे गेलाय. कशामुळे हा फरक झाला, बलाचाच वापर मी दोन्ही वेळेस केलाय. सिंपली एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मारला इथपर्यंत आला, दुसऱ्यांदा मारला इथपर्यंत गेला, जास्त लांब गेला ना, इथे एकदा गेला पुढच्या वेळेस इथे गेला. हा फरक कशामुळे काय झाला, कारण मी बल जास्त लावलं. काय केलं, जर बल जास्त लावलं तर वस्तूची चाल काय होती, वाढती, म्हणजे गती काय होती, वाढती. आणि त्याचं जे डिस्टन्स आहे बदलण्याचं, म्हणजे ठिकाणी, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं जे अंतर आहे, ते अंतर सुद्धा काय होतं, वाढतं. काय होतं, वाढतं. म्हणजे बल कमी जास्त प्रमाणामध्ये आपण वापरू शकतो. पण पृथ्वीचं बल हे कमी जास्त प्रमाणामध्ये होतं नाही होतं. आता उद्यापासून आपल्याला मेन टॉपिक चालू करायचा आहे, गुरुत्व आकर्षण. गुरुत्व आकर्षण समजण्यासाठी अगोदर ह्या गोष्टी समजणं आवश्यक होतं. म्हणून हा झाला आपला पहिला लेक्चर, बेसिक फॉर ग्रॅव्हिटेशन टॉपिक. समजले का सगळ्यांना? विज्ञानच्या लेक्चरला मजा आली का? मोठ्याने सांगा. चला गुड. उद्यापासून आपलं ग्रॅव्हिटेशन आहे तसं पुढं चालू. फक्त एक काम करायचं, आजचा लेक्चर मी उद्या टाकणार. उद्या कशामुळे टाकायचं माहितीये का, आजच्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी उद्या विसरत असतात, उद्या ह्याच टायमापर्यंत. उद्या संध्याकाळी आजचा लेक्चर पाहायचा, उद्या सकाळी येऊन इथं लेक्चर करायचा, आणि परवा पुन्हा
उद्याचा लेक्चर पाहायचं आणि 1 महिन्याच्या नंतर इतकं सिस्टमॅटिकली काम करायचं, प्रत्येक जण पाहायला आला पाहिजे तुमच्यातलं. निदान आपण जेवढे विषय घेतो तेवढ्याच तरी. काही नाही आलं तर तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करणार, तुम्हाला पाहिजे ती मदत करणार. काही नाही एवढं तुम्हाला, फक्त तुमची इच्छा असणं महत्वाचं आहे. तुम्ही ठरवायचं तुम्हाला व्हायचं की नाही. जास्त नाही, 5-6 महिन्यामध्ये तुमचं तर 3-4 महिन्यामध्ये समजा सिलेबस. 4 महिने फक्त. 4 महिने मेहनत घ्यायची थोडीशी. मेहनत म्हणजे काय पाटा बिटा नाही उचलायचे. आपल्याला काय करायचंय, लेक्चर इथे येऊन करायचं एकदा. उद्या तो लेक्चर रिपीट करायचा. कधी? उद्या संध्याकाळी. काय होणार त्यांनी? रिव्हिजन होणार. काही लिहायचं नाही, काय नाही, ते फक्त बघायचं डायरेक्टली. नॉन स्टॉप बघायचं. त्या मधल्या काळामध्ये कोणी हाका जरी मारली तर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. एवढं कॉन्सन्ट्रेट करून बघायचं. आणि बघितल्याच्या नंतर 1 महिन्यानी मी तुम्हाला सांगेन बरोबर 1 महिना आल्याच्या नंतर कोणता लेक्चर बघायचा. हाच लेक्चर तुम्हाला मध्ये नाही अभ्यास केला तरी डायरेक्ट 1 महिन्याने तोच लेक्चर पुन्हा बघायचा. आहे ना, आपल्याला काय कुठं जायची गरज आहे का? डबल मला घ्यायची गरज आहे की लेक्चर? तोच लेक्चर रिपीट पुन्हा 3ऱ्या वेळेस. 3 वेळेस जर तुम्ही तो एकच लेक्चर पाहिला ना, पुन्हा आयुष्यात कधीच विसरणार नाही. एवढंच करायचं, जास्त काहीच नाही करायचं. त्याला दुसरा एक ऑप्शन आहे, लेक्चर न बघता जर करायचं असलं तर ह्या नोट्स आहेत आजच्या, पण ते सगळं समजणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही लिहून घेतलेले आहेत ना, त्या उद्या पुन्हा संध्याकाळपर्यंत वाचायचे आणि 1 महिन्याने बरोबर त्या पुन्हा एकदा वाचायचे. एवढंच करायचं. तरी पण काय होणार, तुमचं रिव्हिजन आहे तसंच होईल. पण थोडंसं स्मार्ट बनायचं हळूहळू. तुम्हाला वाटलं का विज्ञान अवघड आहे, वाटलं का आजचा विषय वाटते का ह्या पद्धतीमध्ये का आणखी सोपं करू? होय, तुला समजलंय का? आणि डेली येत जायचं लेक्चरला.